माइंड युअर मूव्हीज, चित्तशुद्धी, चित्त स्वास्थ्य आणि चित्रपट. चित्रपटाकडे आपण मनोरंजनाचं माध्यम म्हणून तर पाहत आलोच आहोत, पण चित्रपटाचा उपयोग आपलं भावनिक स्वास्थ्य अधिक सुदृढ करण्यासाठी होऊ शकतो का आणि कसा, हेच आपण एक्सप्लोर करणार आहोत, पाहणार आहोत या मालिकेमध्ये. आणि आमच्या आवाहन IPH चॅनेलच्या कुटुंबामध्ये आज एक नवीन सदस्य आली आहे. तिचं आपण स्वागत करूया. तेजश्री प्रधान. नमस्कार. नमस्कार. आपण चित्रपटाबद्दल बोलतोय आणि तू आता जवळजवळ 2 दशकं या सगळ्या माध्यम सृष्टीमध्ये आहेस. कलाकार म्हणून तुझा भावनांबरोबर तर सतत संबंध येत असणार. कसं असतं ग कलाकार म्हणून भावनांना पेलणं? आजपर्यंत असं ऐकत आले मी, अभिनय शिकवता येत नाही किंवा जे तुम्ही सादर करता, तुम्ही जे कॅमेऱ्यासमोर व्यक्त होत असता, ते कधी ना कधी कुठल्या तरी अनुभवात आलेली, मग ते स्वतःचा अनुभव असो किंवा आपल्या आजूबाजूच्यांचा अनुभव असो, कोणाचा तरी तो अनुभव आणि त्याच्या मागे वाटून गेलेली भावना ही आम्ही कॅमेऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. सिरियल जेव्हा मी शूट करते तेव्हा बरेचदा असं होतं की एखादा सीन आपल्या मनाला नाही भावत किंवा असं वाटतं की अरे हे असं कुठे असतं का, म्हणजे असं कोण वागतं. कारण कदाचित आपण पुणा, मुंबई किंवा अर्बन क्लासमध्ये आज राहतोय, तिथे वावरतोय, त्यामुळे पटकन मनाला गोष्टी पटत नाहीत. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये त्या शहराची आणि तिथल्या माणसांची मानसिकता फार वेगळी असते. मग तेव्हा करताना किंवा मनाला न पटलेली गोष्ट पण कन्व्हिक्शनने करण्याची ताकद मला वाटतं हे प्रत्येक गाव जे असतं, जिथे आमचं फिरणं होतं कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा जाणं होतं, तिथे गेल्यावर जाणीव होते की तिथल्या लोकांना कदाचित ती इमोशन गरजेची आहे. म्हणजे आज टेलिव्हिजन पाहताना आपल्याला वाटतं की सिरियल मध्ये हिरोईन ही सतत सफर होत असते, मग तिच्यावर एवढा दुःखाचा डोंगर दाखवतो, एवढ्या कसोट्यांमधून ती जात असते, हे आपण दाखवतो. तर ते आपण एवढं का करतो? आजच्या काळात आपण सोपं साधं का नाही करत? पण मग असं वाटतं की कुठेतरी बाहेरच्या छोट्या छोट्या शहरांमध्ये ना प्रत्येक राहणारी बाई ही तुमच्याकडे पाहत असते. मग तुमच्या आयुष्यात तुम्ही आज सफर झालात, मग ती कुठेतरी स्वतःच्या आयुष्यातली ती भावना त्याच्याशी रिलेट करून टाकते. आणि मग तिला असं वाटतं की जर का ही हिरोईन, आपली लाडकी हिरोईन, जर का ह्याच्यातनं गेली आणि रडल्यानंतर पण ती आज खंबीरपणे उभी राहिली, तर आपणही उभे राहूया. हा मुद्दा ना खूप महत्वाचा आहे. म्हणजे खास करून चित्रपट आणि हिंदी चित्रपट हे संपूर्ण भारतभरामध्ये करेक्ट जनमानसावरती अशा प्रकारची एक हुकूमत वर्षानुवर्ष गाजवत आलेले आहेत. पण आपण त्यांच्याकडे कसे पाहतो ना, आपण त्यांच्याकडे फक्त मनोरंजनाचं माध्यम म्हणून पाहत आलेलो आहोत. पण त्याचा उपयोग आपल्याला एक साहित्य म्हणून करायचा, हीच तर आपली आयडिया आहे. आणि मी जर ना फक्त मानसिक आरोग्य क्षेत्रातला व्यावसायिक म्हणून बघायला लागलो चित्रपटातल्या एखाद्या प्रसंगाकडे, तर मी फक्त ना माझ्याच बाजूने बोलेन. पण तू जी इथं आली आहेस ती तुझा दृष्टिकोन म्हणजे कलाकाराचा, माध्यमांमध्ये काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा असा तू घेऊन आली आहेस. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरतीच गप्पा करायच्या आहेत. कारण तू आता म्हणालीस तसेच तुम्ही पण शिकता ना. म्हणजे एखादा कलाकार सुद्धा भावनांच्या बद्दल त्याच्या कामातूनच शिकत असतो. मी जर तुला विचारलं की या सगळ्या तुझ्या प्रवासात भावनांबद्दल तुला सगळ्यात महत्वाचं काय कळलं ऍक्टर म्हणून काम करताना, तर तू काय म्हणशील? प्रत्येक भावनेच्या मागे आज ऍक्टर म्हणून माझा चेहरा दिसत असतो, पण त्याच्या मागे एक लेखकांची फळी असते, दिग्दर्शनाची फळी असते, दिग्दर्शक असतात, चॅनलचे बाकी EPs असतात, एक अख्खी मोठी टीम काम करत असते. आणि या सगळ्याच्या मागचा अट्टहास त्या भावनेतून आपण काहीतरी प्रबोधन समाजामध्ये पेरू शकू का यासाठीच असतं. त्यामुळे भावना व्यक्त करणं ही कलाकार म्हणून मला फार मोठी जबाबदारी वाटते. आणि तुमच्या ह्या कार्यक्रमात सामील होताना एक छान गोष्ट सगळ्यात जाणवते किंवा वाटते, ती म्हणजे ना की लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं अभ्यास कर, हे घे पुस्तक आणि बस अभ्यासाला. फक्त बरेचदा तो कशा प्रकारे करायचा हे लॅक होतं. म्हणजे सिनेमा बघायला लोक जातात थिएटरमध्ये, पण तो बघताना आपला अप्रोच काय असावा किंवा ते पाहताना आपली भावना काय असावी
हे कुठेतरी आज तुमच्या माध्यमातून आपण लोकांना ते सांगायचा प्रयत्न करणार आहोत. अगदी त्यामुळे बरोबर. ती खूप छान गोष्ट आहे की सिनेमा आपण एंटरटेनमेंट म्हणून पाहतो, कारण लोकांना आजपर्यंत तेच सांगितलं गेलंय ना. तर लोक येतात आणि मनोरंजनासारखा तो सिनेमा पाहतात, पण त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा हे त्यांना कशा पद्धतीने ते घेतला पाहिजे हे मला वाटतं या कार्यक्रमातून आपण जास्त छान सांगू म्हणून शकतो. ना आपण काय शब्द वापरणार आहोत? ज्ञानरंजन. ज्ञानरंजन. हा. करेक्ट. म्हणजे एज्युटेनमेंट. एज्युटेनमेंट. वा. मला आता आठवलं की ज्या वेळेला ल्युमियर ब्रदर्सनी पॅरिसमध्ये पहिली फिल्म त्यांची दाखवली, अ ट्रेन अराइव्हज, स्टेशनवरती ट्रेन येते आणि थांबते. आज जर ती आपण बघितली ना, फिल्म क्लिप आहे उपलब्ध, तर आपल्याला काय दिसतं? लोक येत आहेत, उतरत आहेत, हे दिसतं आपल्याला. ज्या वेळेला ती पहिल्यांदा दाखवली तेव्हा ते इंजिन येताना दिसल्या लोक खुर्च्या सोडून पळायला लागले होते. कारण त्यांना पडद्यावरती असं इंजिन येतंय हे कधी कोणी बघितलंच नव्हतं. म्हणजे त्या भावना अगदी पहिल्या भावना. आणि तिथपासून आपण आलो आज. आणि चित्रपट माध्यम आलं. भारतामधली ही हिंदी चित्रपटसृष्टी आली जी वर्षाला 2000 पेक्षा जास्त चित्रपट निर्माण करते संख्येच्या दृष्टिकोनातून. पण भारतभर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसतं की एका बाजूला क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला बॉलिवूड. ह्या गोष्टी भारताच्या एकात्मतेचं प्रतीक आहे. हे जे मटेरियल आहे ते ज्ञानरंजनासाठी आपल्याला वापरायचं आहे. आपला फॉर्मॅट कसा असणार आहे ह्याच्याबद्दल जरा सगळ्यांना सांगूया. आता जे आपण बोललो की एखादा सिनेमा बघायला आल्यानंतर तो कुठल्या अप्रोचने पाहावा, किंवा अगदी छोटंसं साधं उदाहरण देऊ तर आपण रोजच्या आयुष्यात एखाद्या माणसाला भेटत असतो, पण जर तुम्हाला कोणीतरी पटकन सांगितलं की अरे तू पाहिलंस का त्याच्या गालावरनं काहीतरी एक डाग आहे काळ्या रंगाचा, तर तुम्ही वर्षभर भेटत असाल त्या माणसाला, पण कोणीतरी तुम्हाला सांगितल्यानंतर जेव्हा तुम्ही एक दिवस भेटता तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी ते पाहता, कारण तुम्हाला कोणीतरी ते सांगून दिलंय. त्यामुळे मला वाटतं की आपण ह्या पद्धतीने लोकांना सिनेमा बघण्याबद्दल सांगणार आहोत की त्यांनी आजपर्यंत पाहिलेला सिनेमा कदाचित आपला हा कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पाहावासा वाटेल एका वेगळ्या अप्रोचनी. आणि आय एम शुअर त्या सिनेमातून त्यांना काहीतरी छान जे लेखकांनी, त्या दिग्दर्शकांनी, त्या कलाकारांनी पेरायचा प्रयत्न केलाय ते त्यांना खूप छान पद्धतीने रिसीव्ह करता येईल. आणि तो जो काळा स्पॉट आपण म्हणत होतो ज्याला आपण आता पॉझिटिव्हली वापरूया, तो त्यांच्याकडनं मिस होणार नाही. बरोबर. काय असतं, भावना येतच असतात मनावरती, पण त्या भावनांचा अवेअरनेस असतो असं नाही, ती जाण असते असं नाही. आपण आपल्या गप्पांमधून सगळ्यांच्यासाठी भावनांची ही जाण वाढवणं आणि त्या भावनांच्या छटा सर्वांच्या पर्यंत पोहोचवणं हे करणार आहोत. म्हणजे मग तो काळा डाग म्हणण्यापेक्षा त्याला खडी म्हणूया, तीळ म्हणूया. छान वाटेल ऐकायला जास्त. मी वापरले ह्यासाठी कारण खळी आणि तीळ हे आमच्या क्षेत्रात सौंदर्याचं प्रतीक असतं आणि ते मिस होत नाही लोकांकडनं. आणि काळा डाग मिस होऊ शकतो. बरोबर. आपण सगळीच वैशिष्ट्य भावनेच्या दृष्टीने लोकांच्या समोर मांडणार आहोत. अत्यंत लोकप्रिय चित्रपटामधले वेगवेगळे प्रसंग घेऊन त्याच्यावरती भावनिक स्वास्थ्याच्या दृष्टीने मी बोलेन, कला, व्यक्तिरेखा, कथा या बाजूनं तू बोलशील आणि आपण हा प्रवास पुढे पुढे नेणार आहोत. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आमच्या सोबत असणार आहात. आम्ही दोघे सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत हे प्रसंग. आम्हाला सुद्धा त्याच्यातून नवीन काहीतरी सापडणार आहे आणि तत्काळ आम्ही ते तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत. तेव्हा सुरू करूया माइंड युअर मूव्हीज, चित्त स्वास्थ्य आणि चित्रपट.